नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन जगप्रसिद्ध असणारा शिराळा नागपंचमीस गतवैभव प्राप्त व्हावं, नागपंचमी दिवशी जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी मिळावी यासाठी केंद्र सरकारने वन्यजीव कायद्यामध्ये खास बाब म्हणून सुधारणा करावी अशी मागणी खासदार धैर्यशील माने व आमदार सत्यजित देशमुख यांनी केली। यावेळी आमदार सत्यजित देशमुख म्हणाले, पूर्वीपासून शिराळा येथे घरोघरी जिवंत नागाची पूजा केली जात होती, परंतु सन 2002 पासून काही निसर्गप्रेमींनी न्यायालयात याचिका दाखल केल्याने जिवंत नागपूजा बंद झाली। नागपंचमी हा शिराळा येथील लोकांचा अस्मिता आहे। ही नागपंचमी जगप्रसिद्ध असल्यामुळे येथे देश विदेशातून पर्यटक व नागप्रेमी येत असतात, परंतु न्यायालयाच्या बंधनात नागपंचमी अडकल्याने याचा परिणाम नागपंचमीवर झाला। त्यामुळे ही नागपंचमी पूर्वीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने सुरू व्हावी, त्यासाठी खास बाब म्हणून वन्यजीव कायद्यामध्ये सुधारणा व्हावी। यावेळी केंद्रीय मंत्री शहा यांनी नागपंचमीबाबत सकारात्मक विचार केला जाईल। मी विधानसभा निवडणुकीत लोकांना वचन दिलंय, त्याची पूर्तता केली जाईल। नागपंचमी हा सण शिराळाकरांच्या जिव्हाळ्याचा आहे, त्यामुळे याविषयी केंद्र सरकार सकारात्मक विचार करेल अशी ग्वाही दिली। यावेळी आमदार सत्यजित देशमुख यांनी शिराळा विधानसभा मतदारसंघातील अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प विकासात्मक कामांबाबत सविस्तर मंत्री शहा यांच्यासोबत चर्चा केली। अंबामातेच्या पदस्पर्शानं, गोरक्षनाथ महाराजांच्या आशीर्वादानं, तुळजाभवानीच्या आशीर्वादानं, त्याचबरोबर समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या मारुतीरायांच्या आशीर्वादानं आपल्या शिराळा आणि आपल्या शिराळा परिसरातील 32 गावांच्यासाठी आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुका किंबहुना सर्व महाराष्ट्रातील आणि देशातील नागभक्तांचं एक अत्यंत असणारं आपुलकीची आणि श्रद्धेची अशा पद्धतीचा उत्सव म्हणजे नागपंचमीचा आहे। आणि ह्या नागपंचमीच्या उत्सवाला काही अडचणींमुळं त्याला खूप मोठ्या पद्धतीनं संघर्षाला सुद्धा सामोरं जायला लागलं। आणखीन त्यामध्ये असणारा जो पारंपरिक बाज आहे तो त्यातनं लुप्त झाला। जिवंत नागाची पूजा करण्याची जी आमची प्रथा आहे, परंपरा आहे, हिंदू रीतिरिवाज आहे, त्या हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे आम्हाला जिवंत नागाची पूजा करता यावी यासाठी सर्वच महाराष्ट्रातील आणि देशातील आबालवृद्धांची आणि त्याचबरोबर प्रामुख्यानं प्रकर्षानं शिराळा आणि परिसरातील आमच्या गावातील 32 शिराळे म्हणून आमच्या या शिराळ्याची एक आख्यायिका आहे। तर ती नागपंचमी आम्हाला परत एकदा साजरी करण्यासाठी आम्ही आदरणीय देशाचे गृहमंत्री लोहपुरुष अमित शहा साहेबांच्याकडं निवडणुकीच्या दरम्यान तशा पद्धतीची विनंती केली होती। त्याच्या संदर्भातला पाठपुरावा व्हावा, ती परत एकदा अमित शहा साहेबांच्याकडं त्याच्या संदर्भातली आठवण व्हावी, त्याचा पाठपुरावा व्हावा यासाठी आणि तसंच त्यांनी आशीर्वाद दिला आणि म्हणून मला विधिमंडळामध्ये आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली। यासाठी त्यांचे आभार मानण्यासाठी आम्ही गेलो असता त्यावेळेस त्यांनी सांगितले की सकारात्मक दृष्टिकोनातून ह्यापुढच्या काळामध्ये प्रशासकीय व्यवस्था जी आहे ती नागपंचमी पारंपरिक रूढीप्रमाणे कशी साजरी करता येईल या संदर्भातला प्रयत्न निश्चितपणे सकारात्मक दृष्टिकोनातून करण्याचा त्यांनी तिथं त्यांचा मनोदय व्यक्त केला। मी या निमित्तानं आपल्यामार्फत या संदर्भात आदरणीय देशाचे गृहमंत्री लोहपुरुष अमित शहा साहेबांचे आभार मानतो, त्यांनी आम्हाला वेळ दिला। आणि त्याचबरोबर आदरणीय भूपेंद्र यादव साहेबांना सुद्धा आम्ही भेटलो। ते देशाचे वनमंत्री आहेत, देशाचे पर्यावरण मंत्री आहेत आणि देशाचे ते एक अत्यंत निष्णात अशा पद्धतीचे अभ्यासू नेते म्हणून त्यांची गणना केली जाते। त्यांनासुद्धा आम्ही ती विनंती केली, त्यांनीसुद्धा त्या संदर्भात सकारात्मकदृष्ट्या आम्ही प्रयत्न करतो अशा पद्धतीचं अभिवचन दिले। नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या। शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर, कुकिंग इक्विपमेंट्स, टेबल, चेअर, फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर, सोफा सेट, बेड, टीपॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्या त्या साईज मध्ये उपलब्ध। विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज, प्लॉट नंबर E47 MIDC शिराळा। संपर्क 99 23 12 5005 आणि 99 22 03 5005। आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।